वाशिमच्या मेडशीत यात्रेला सुरुवात. भाविकांनी घेतला खंडोबा महाराजांचं दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ. दर्शनासाठी केली भाविकांनी गर्दी. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊ सुवर्ण तुला दिन महोत्सव उत्साहात साजरा. छत्रपती राजघराण्याच्या वतीनं छत्रपती कृष्णाजी राजे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती. पुणे बजाज ग्रँड टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेअंतर्गत प्रोलॉग रेस. जगभरातील 35 देशांमधील 164 आंतरराष्ट्रीय सायकलपटू यांचा सहभाग. परळी मुंबई वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करावी. मराठवाडा जनता विकास परिषदेची मागणीसाठी सिकंदराबाद डिव्हिजनच्या सिनियर डीसीएमना सुद्धा देण्यात आलं निवेदन. नागपुरातील कवठा येथील कंपनी सुरक्षेच्या अभावामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू. घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. संबंधित कंपनी विरोधात कडक कारवाईची तसंच पीडित कुटुंबाला तातडीची मदत करण्याची मागणी. नागपुरातील मानेवाडा येथील न्यू ज्ञानेश्वर नगर परिसरातील घर जॅक लावून वर उचलण्यात आलं. रस्त्यांमुळे खाली गेलेलं घर जॅक लावून 5 फूट वर उचललं. जॅक लावून घर उचलण्याची नागपुरातली ही पहिलीच घटना. भंडारा शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रशासन सक्रिय. शहरातील मुख्य बाजारपेठेतील 7 ते 70 अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,48,000 रुपयांवर तर चांदी जीएसटीसह 3,03,850 रुपयांवर. धुळ्यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात लाचखोरीचा प्रकार उघड. 9,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी 2 कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. मनोर इथे मोर्चाचा होता मुक्काम. माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क